महाराष्ट्र शासन वन विभागाच्या वतीने 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर 2024 या कालावधीत वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला। या निमित्ताने श्री शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालय कुर्डी भुजवडे तालुका चंदगड येथे वन विभागाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या कानूर खुर्द येथील वनपाल CP पावसकर यांनी उपस्थितांना वन्यजीव रक्षणाचे महत्त्व पटवून दिले। किंवा महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत 1 ते 7 ऑक्टोबर हा वन्यजीव दिवस म्हणजे वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो। त्याचा उद्देश एकच आहे की जो आपला समाज आहे समाजामधील जे काही घटक आहेत या सर्वांना वन्यजीवांचं वनांचं पर्यावरणाचं महत्त्व पटवून दिलं जावं। या पर्यावरणामधील वन्यजीव पशु पक्षी असतील कीटक असतील अगदी लहान किड्या मुंग्यापासून वाघापर्यंतची जी काही अन्न साखळी जी अबाधित राहते यासाठी जे सर्व वन्यजीव आहेत अगदी कीटकापासून ते वाघापर्यंतचे या सर्वांचं महत्त्व समाजाला पटावं समाजाला कळावं यासाठी या उद्देशाने हा कार्यक्रम घेतला जातो। दुसरं सांगायचं म्हटलं तर आपण एवढ्या समृद्ध क्षेत्रामध्ये राहतो की युनेस्कोनं जागतिक जे संघटन आहे जे न्यूयॉर्क इथं काम करतात तर त्यांनी वेस्टर्न घाट जो आहे आपला पश्चिम घाट जो अगदी गुजरात पासून ते केरळ कन्याकुमारी पर्यंत हा एकमेव सर युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं। ते घोषित करण्याचे एकमेव हेच कारण आहे की या पश्चिम घाटामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वृक्ष संपदा आहे, औषधी वनस्पती आहेत, अनेक कीटक आहेत, सरीसृप आहेत, सरपटणारे प्राणी आहेत। तर या सर्वांचं जतन संवर्धन संरक्षण केलं जावं यासाठी समाजाला एक वेगळी हा एक छोटासा प्रयत्न आहे वन विभागाचा की 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीमध्ये वन्यजीवांचं महत्त्व आणि आपण उद्याच्या पिढीचे भावी नागरिक आहात, सुजाण नागरिक आहात, तर तुम्हाला याचं महत्त्व कळावं की बाबा हे जर अन्न साखळी जगली अन्न साखळी टिकली तर आपण कुठंतरी भविष्यामध्ये वाघ पाहू आणि आपलं भाग्य म्हणावं लागेल सर की आपल्या मागच्याच जंगलामध्ये वाघाचं अस्तित्व आहे। नाहीतर कालांतरानं असं वाटतं की वाघ टिकला तर आपल्याला वाघ बघायला मिळेल, नाहीतर कुठंतरी प्राणी संग्रहालयामध्ये वाघ बघायला मिळेल। पण आज सांगायला कौतुक सर की आपल्या पाठीमागच्या जंगलामध्ये आता सध्या 4-8 दिवसा पाठीमागं 2 म्हणजे एक गाय आणि एक बैल मारली वाघानं आणि ज्या जंगलामध्ये वाघ आहे लक्षात ठेवा ते जंगल समृद्ध आहे, तिथली बायोडायव्हर्सिटी जी आहे ती समृद्ध आहे, बरोबर ना। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक SK हरेर होते। भोगोली येथील वनरक्षक SS होगले यांनी देखील आपल्या भाषणात चंदगड तालुक्यातील वनसंपदेचे महत्त्व अधोरेखित केले। यावेळी पिळणी येथील वनरक्षक VD राऊत, वनरक्षिका सुरेखा चाळके, रेणुका नाईक, वनसेवक बाळू पवार आदी उपस्थित होते। रवी पाटील, KMM मराठी, चंदगड।